राजमाता आज आपल्या दरबारात उत्सवानिमित्त काही कलाकार नृत्य आणि संगीत सादर करणार आहेत। अवश्य, कला आणि कलाकार हे आपल्या समाजाच्या सृजनशीलतेचे प्रतीक आहेत। कलाकारांना योग्य सन्मान, मदतीचा हात आणि प्रेरणा देणं हे आपले कर्तव्य आहे। राजमातांची आज्ञा असेल तर दरबार सुरू करूया। राजमाता, जनतेचे पाणी वाचून लय हाल होत आहेत बघा। आम्हाला पाणी आणण्यासाठी कुठं कुठं जावं लागत आहे। प्रधानजी, प्रजेची गैरसोय होत आहे। राज्यात जागोजागी पाटबंधारे बांधावे, विहिरी खोदण्यात याव्यात, तीर्थक्षेत्र मार्गांवर पाणपोई उभारण्यात याव्यात आणि लक्षात घ्या, हे सगळं करत असताना राज्यांच्या सीमा आडव्या येता कामा नये। गरज भासल्यास इतरही प्रांतात याची सोय करण्यात यावी। राणी सरकार, शांत व्हा, शांत। आता मला नीट सांगा, काय झालंय? घनदाट जंगलातून जाताना आमच्यावर नेहमी हल्ले होतात। धन पैसा तर लुटलाच जातो, पण त्याबरोबर बराचदा जीवही गमवावा लागतो। लुटारूंचा बंदोबस्त करावा राजमाता। जन्माने कोणीही चोर लुटारू नसते। हातातोंडाच्या गाठीसाठी ही सगळी उठाठेव। सेनापती, भिल्ल्यांच्या शौर्यांचा उपयोग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करून घ्या। त्यासाठी प्रवाशांनी भिलकवडी कर भरावा आणि त्या बदल्यात त्यांनी प्रवाशांना जंगलातून सुखरूप प्रवास करून द्यावा। राणी सरकार, परकीय आक्रमणांनी मंदिर आणि घाटांची दुरावस्था केली आहे। स्त्रियांना आंघोळीसाठी सुरक्षित जागा नाही, पूजा अर्चना करण्यासाठी मंदिरात बसण्याची सोय नाही। याची काहीतरी दखल घेण्यात यावी। प्रधानजी, हे काय ऐकते आहे मी? त्वरित एक समिती गठन करा। मंदिराच्या जीर्णोद्धार व घाट बांधणी यांना प्राधान्य द्या। अमात्य, या कार्यासाठी राज्याचे कोषागार खुले करा आणि काही कमी पडल्यास आमची खासगी मालमत्ता वापरण्यासही मागे पुढे पाहू नका। येतो धर्मस ततो जयः। पुण्यश्लोक अहिल्या देवींचा विजय असो। पुण्यश्लोक अहिल्या देवींचा विजय असो। आजही समाज वेगवेगळ्या समस्याने गांजला आहे। आज आपण त्यावर देवींना उपाय विचारले तर? चला विचारूया। अहिल्या देवींचा दरबार 2025। राजमाता, तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे। हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात संशय निर्माण झाला आहे। गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हटलेच आहे, सत्य आणि पूर्णज्ञान हा सर्व समस्येवरील अंतिम उपाय आहे। तुमच्या मुलांना हिंदू धर्माचे सत्य
आणि पूर्ण ज्ञान द्या. राणी सरकार भ्रष्टाचारांनी सरकारी व्यवस्था पोखरल्या आहेत. स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहे. अन्यायाविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायात म्हटले आहे, निस्वार्थ हा प्रगती आणि उन्नतीचा मार्ग आहे. पैशाचा हव्यास ही कधीही न संपणारी सवय आहे. हे लक्षात आल्याशिवाय भ्रष्टाचार थांबवणे कठीणच. आणि 10व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे तुमच्या सभोवतालच्या देवत्वाची प्रचिती घ्या. जेव्हा